राजकीय पक्षांकडून भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न जनतेनं केंद्र सरकारच्या निर्देशांचं पालन करावं, घाबरू नका, मोदींवर विश्वास ठेवा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे आवाहन। नवी मुंबईमध्ये आजही गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या। सिलेंडर मिळवण्यासाठी सानपाडामध्ये 3 किलोमीटरची रांग, तर गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून नागरिक वेटिंगवर। मुंबईच्या कांदिवली पश्चिममध्ये आजही घरगुती गॅससाठी नागरिकांच्या रांगा, बुकिंगचा ओटीपी आल्यानंतरही ग्राहक रांगेत। ठाण्याच्या मुरबाडमध्येही नागरिकांच्या लांबच लांब रांगा। नवी मुंबईमधल्या JNPA बंदरामध्ये 3000 कंटेनरचा खोळंबा झाला। शिपिंग सेवा ठप्प, हजारो टन माल अडकला, नाशवंत पदार्थांचे 1000 कंटेनर धोक्यात, व्यापाऱ्यांची चिंता वाढली। PNG असल्यास आता LPG कनेक्शन रद्द होणार, केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचा मोठा निर्णय। पाईप गॅस धारकांना LPG सिलेंडर मिळणार नाही, वितरणातील पारदर्शकता वाढवण्यासाठी सरकारचं हे मोठं पाऊल। गॅस तुटवडा आणि दरवाढीवरून नागपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक, संविधान चौकात सिलेंडरला हार घालून चूल पेटवत आंदोलन, सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी।